मी कार्यकाळ बघितला तर मागच्या 30 वर्षापासून मी या परभणी शहरामध्ये सातत्याने माझ्या सार्वजनिक जीवनात मी काम करत आहे। या 30 वर्षाच्या काळामध्ये रोज 10 माणसं जोडणे अशा प्रकारचा माझा उपक्रम होता आणि त्याची परिणिती म्हणून आज तुम्ही या जिल्ह्यात जरी ही निवडणूक पैशावर चालणारी असली तरी लोकांच्या मनामध्ये किंचितही दुसरा भाव नाही की भाऊच परत निवडून आले पाहिजे ह्या मतदारसंघात। आणि म्हणून हे जे आपण काही कमावलेले आहे त्याच्या परीक्षेची घडी आता येऊन या ठिकाणी ठेपलेली आहे। अनंत अडचणी असतात, निवडणुका म्हणजे नाराज्या असतात, रुसवे असतात, फुगवे असतात, संघटनेमध्ये काही उणीवा राहतात, कार्यक्रम कंडक्ट करत असताना सुद्धा काही प्रॉब्लेम येऊ शकतात, पण तरीसुद्धा सातत्याने आपण लोक माझ्यावर प्रेम करतात। मी सांगू इच्छितो की मी पहिल्या दिवसापासून उमेदवारी जाहीर झाल्यापासून आमचे सहकारी मित्र पक्षाला जेवढा मला शक्य आहे तेवढा सर्व सन्मान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि सर्वांना या प्रक्रियेत सामावून घेण्याचं काम सुद्धा केलेलं आहे। पण दुर्दैवाने ही निवडणूक दुरंगी व्हायच्याऐवजी तिरंगी झालेली आहे, कारण एक अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आहे। ज्या मंडळींनी आपल्यासोबत 4-6 महिन्यापूर्वीच काम केलं, एक महाविकास आघाडीची सत्ता म्हणून आपण परभणी शहरामध्ये कधीही शक्य न घडलेली गोष्ट आपण या ठिकाणी करून दाखवली आणि एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महापौर जो महाराष्ट्रात एकमेव महापौर आहे तो बसवायचं काम या ठिकाणी आपण करून दाखवलं। या सर्व प्रक्रियेमध्ये परभणीकरांनी आपल्यावर प्रेम केलं, परभणीकरांनी आपली प्रामाणिक भावना बघितली आणि आपल्याला सहकार्य केलं आणि म्हणून कधीही आपण दोन आकडा जो कधी गाठला नाही तिथे आपण 25 नगरसेवक उभाटाचे निवडून आले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। या प्रक्रियेमध्ये काम करत असताना आम्हाला पण काही तडजोडी कराव्या लागल्या, आम्हाला काही युत्या कराव्या लागल्या, काही आघाड्या कराव्या लागल्या आणि त्या आघाड्यामध्ये आमच्या मूलभूत कार्यकर्त्यांचं पण खूप काही नुकसान झालं। मी त्यांच्याबद्दलही मी संवेदना व्यक्त करतो आणि भविष्यात त्या कार्यकर्त्यांना आम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून सोबत घेऊ आणि आजही ते सगळे आमच्या सोबत आहे आणि भविष्यामध्ये ते काम करत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। मित्रांनो, या निवडणुकीचा आता अंतिम टप्पा या ठिकाणी आलेला आहे। माझी तुम्हाला एकच विनंती आहे की उमेदवार स्वतःला समजून तुम्ही सर्व मतदार बंधूंनी आपण ह्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे। निवडणुकी मी इतरांसाठी खूप लढवलेल्या आहेत। 2004 पासून आज 2024 पर्यंत सर्व सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माझा हिरिरीचा सहभाग राहिला आहे। मागच्या 5-6 निवडणुका तर अशा आहेत की ते माझ्या बंगल्यावरूनच मी त्या निवडणुका लढलो, मग ते खासदारकीची निवडणूक असो की आमचे आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेबांची निवडणूक असो। निवडणुकीचा अनुभव मला नाही असा मी माणूस नाही आणि कार्यकर्त्याच्या मनात काय चाललंय हे न ओळखणारा पण मी माणूस नाही आणि आज मतदारांच्या मनात काय आहे तेही मला कळणं इतकं मी सक्षम आहे। त्यामुळे निवडणुकीच्या रीतीनेच लढवल्या जाणार आहे। तुम्हाला सर्वांना मी आश्वस्त करू इच्छितो की ही निवडणूक आपण काय गोलवचनावर आपल्याला लढवायची नाही। अंतिम टप्पा आता जवळ आलेला आहे आणि ज्या पद्धतीने ही विधान परिषदेची निवडणूक आपल्याला लढवायची आहे त्या पद्धतीनेच ती लढवली जाईल। मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील आणि मी ह्याच्यात 100% यशस्वी होणार ह्याबद्दलही माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही। मित्र, हे काम करत असताना हे आकड्याचं गणित आहे। हे आकडे आपण 43 आहोत, दोन्ही मिळून आपण महाविकास आघाडी 117 आहोत। आत्ताच आमची एक बैठक झाली, एक छोटेखानी बैठक झाली, महत्त्वाची बैठक झाली ज्याच्यामध्ये काही भूमिका घेण्यात आल्या आणि माझी तुम्हाला विनंती आहे की पक्षाच्या मुख्य विचारधारेशी राहूनच आपण सर्वांनी काम केलं पाहिजे। पक्षाने आपल्याला ओळख दिली आहे। मला उमेदवारी कशामुळे मिळाली, कारण मी पक्षाचं संघटनेचं काम केलेलं आहे 25 वर्षापासून आणि त्यामुळं मला ही उमेदवारी मिळालेली आहे। जे माणसं पक्षाच्या मुख्य भूमिकेशी मुख्य विचारधारेशी प्रतारणा करून काही वेगळं करतील तर ते मला वाटतं ह्या निवडणुकीसाठी योग्य तर होणार नाही, पण माझ्यासारख्या एक काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर फार मोठा अन्याय होईल आणि भविष्यामध्ये कुणीही माझ्यासारखा माणूस या प्रवाहात येण्यापासून दूर जाईल, कारण त्याला कळेल की जर शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्याशी काही विपरीत जर घडत असेल तर मग ही काही चांगली गोष्ट होणार नाही। म्हणून आपल्याला विचार टिकवायचा आहे, चांगल्या विचारासोबत राहायचं आहे, समोर त्याचे वाईट गुण काय ते आपल्याला त्याच्यावर फोकस करायचं आहे, आपल्यासोबत कशा प्रकारची प्रतारणा होती त्याची आपल्याला माहिती द्यायची आहे। त्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये इतकं सुंदर वातावरण आहे
की माझ्यावर जबाबदारी टाकल्यानंतर साहेब मी पूर्ण 465 मतदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, व्यक्तिशः भेटण्याचा प्रयत्न केला, प्रत्येकाला मी माझी भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे ही निवडणुकीला नेहमीच आर्थिक बाजूने बघण्यात येतं, पण मी ती बाजू सोडून माझी व्यक्तिगत बाजू, माझी सामाजिक बाजू, माझी राजकीय बाजू ही मी सातत्याने मांडत गेलो. आणि म्हणून मला खात्री आहे की या सर्व गोष्टीला समजून हे बॅलेट पेपर जेव्हा निघणार आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3 क्रमांकाचे उमेदवार असणार आहे. सुदैवाने माझा नंबरसुद्धा 1 आहे आणि पसंती क्रमांकसुद्धा 1 आहे. आणि मला खात्री आहे की माझं नाव बघितल्यानंतर जो कोणता सुजाण मतदार असेल तो माझ्या नावाला ओलांडून, मग तो आपल्या पक्षाचा असो का इतर पक्षाचा असो, तो माझ्या नावाला ओलांडून कुठे जाणार नाही. कारण ह्या जिल्ह्यामध्ये मी 325 मतदारांना डायरेक्ट कनेक्टेड आहे. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्यावर जबाबदारी टाकली ती अशीच नाही टाकली, त्यांनी याचं आकलन केलेलं आहे, याचा सर्वे झालेला आहे. ज्या ज्या लोकांमध्ये माझा संपर्क आहे तुम्ही त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही की किती माझे दुसऱ्या पक्षातले मित्र आज माझ्यासाठी काम करत आहेत. मला ते सांगायचं सुद्धा नाही ह्या व्यासपीठावरून. तुम्ही माझ्या घरचे आहेत, पहिला अधिकार माझा तुमच्यावर आहे, तुमचा माझ्यावर आहे. आणि भविष्यातही सांगतो की जेव्हा जेव्हा मी काम करेल, तुम्ही जर मला ईश्वराच्या कृपेने ही संधी मिळाली तर माझ्या प्रत्येक या येणाऱ्या 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्यासाठी जेवढं काही भरभरून करायचं आहे, हे जुने तुम्ही इतिहास बघितले, लोक येतात, पैसे देतात, निवडणुका करतात, निघून जातात, तसला कुठलाही प्रकार या ठिकाणी घडणार नाही. डॉक्टर नावंदर हा आजही 24 तास तुमच्यासोबत आहे, उद्याही आहे, परवाही आहे. आणि म्हणून तुम्ही माझ्या या उमेदवारीला भरभरून पाठिंबा द्यावा. तुम्ही स्वतःच नाही तर तुमच्या पूर्ण जे काही तुमच्या संबंधातले, मित्रपरिवारातले जे काही नगरसेवक असतील या पूर्ण जिल्ह्यामध्ये, त्यांना माझं काही तुम्ही फार कौतुक करा असं मी म्हणत नाही, पण माझ्यातल्या काही चांगल्या बाबी ज्या तुम्हाला आवडतात त्याची निश्चित तुम्ही मांडणी करावी आणि लोकांना हे सांगावं की आपल्याला ह्या उमेदवाराच्या पाठीशी राहायचं आहे. एवढीच कळकळीची विनंती करतो आणि माझं लांबच चाललेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.